पर्यटनाची राजधानी संभाजीनगरमध्ये पर्यटकच असुरक्षित असल्याचं वास्तव समोर. काल देवगिरी किल्ल्यावर आग लागल्यामुळे दिवसभर पर्यटकांना त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला. वेरूळ आणि अजिंठा लेण्यांमध्ये पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला, त्यामुळे पर्यटक हैराण झाले. पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या मधमाशांचे पोळे अजूनही तसेच आहेत. त्याबद्दल आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे आपल्यासोबत आहेत. दत्ता, मधमाशांनी हल्ला करण्याच्या घटना संभाजीनगर परिसरात वारंवार घडत आहे, म्हणजे यापूर्वी वेरूळ, अजिंठा आणि आता देवगिरी. नक्कीच सौरभ, पर्यटनाची राजधानी सध्या अडचणीत आली असंच म्हणावं लागेल. कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेरूळ, अजिंठा, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा यासारखे मोठमोठे पर्यटनाचे स्थळं आहेत. मात्र या ठिकाणी पर्यटकांना मोठ्या अडचणींचा आणि संकटांचा सामना सुद्धा करावा लागतोय. काल देवगिरी किल्ला अचानक पेटला होता. तो किल्ला पेटल्यामुळे त्या सगळ्या परिसरामधल्या पर्यटकांना त्रास सहन करावा लागला. तिथून पाठीमाघारी यावं लागलं. त्यातल्या 10 पर्यटकांना वाचवावं सुद्धा लागलेलं होतं. त्यांना तातडीनं किल्ल्यावरून खाली सुद्धा आणण्यात आलं होतं. तर दुसऱ्या बाजूला आपण जे समोर पाहत आहात ती वेरूळ लेणी आहे. या वेरूळ लेणीमधलं जगप्रसिद्ध जे कैलास लेणं आहे, त्याच लेण्यामध्ये 2 ठिकाणी मधमाशांची पोळी आहेत आणि याच ठिकाणी 3 वेळा पर्यटकांवरती मधमाशांचा हल्ला सुद्धा झालेला आहे, ज्यामध्ये काही पर्यटक गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांच्यावरती शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा करावे लागले होते. दुसऱ्या बाजूला जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहे, त्या ठिकाणी सुद्धा पर्यटकांवरती मधमाशांचा हल्ला झाला होता. मात्र हे जे मधमाशांचे पोळे आहेत ते अजूनही काढण्यात आलेले नाहीत. इतकंच नाही तर वाढत्या उन्हाचा पारा, औरंगजेबाच्या कबरीचा वाद, या सगळ्या कारणांमुळे सुद्धा पर्यटकांची मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. देवगिरी किल्ला असो, वेरूळ लेणी असो, अजिंठा लेणी असो, या सगळ्या परिसरामध्ये तब्बल 60 ते 70% पर्यटकांमध्ये सध्या घट झालेली आहे. उन्हाचा पारा सुद्धा 42 अंशांच्या वर गेलेला आहे, त्यामुळे शुकाट पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर इतर सुद्धा अडचणी आणि संकट जी आहेत ते पर्यटकांवरती निर्माण झालेली आहेत. त्यामुळे सुद्धा हा सगळ्या संकटाचा सामना करणाऱ्यामुळे पर्यटकांमध्ये घट झालेली आहे. सौरभ, ठीक आहे दत्ता, धन्यवाद या माहितीबद्दल.